आणि एवढं करून नगरपालिकेमध्ये आज सगळ्या बाकीच्या उमेदवारांची डिपॉझिट केली आणि जी फक्त कधी 1200 मतांना आपल्याला पराभव पत्करला, पण साधा पक्षाकडनं एखादा मला फोन पण आला नाही की बा कशामुळे झालं काय झालं, तर मी माझी व्यथा त्यांना सांगू शकलो असतो. पण साधा फोन पण कोणाचं मी करण्याचं त्या ठिकाणी गांभीर्य दाखवलं नाही. आणि म्हणून म्हटलं की बा आपल्यासारख्या कार्यकर्त्याची या पक्षाला काही गरज आहे असं मला वाटत नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी हा निर्णय घेतला. पण मी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी मी राजकारणातनं निवृत्त झालेला नाही. मी राजकारणामध्ये निश्चितपणे राहणार आहे. मी थोडा विचार करतोय काय करायचं, कुठच्या ध्येय धोरणाला जायचं, कुणाच्या बाजूला जायचं, या दृष्टीनं मी निश्चितपणे त्या बाबतीचा गांभीर्याने विचार करतो आणि योग्य वेळ येईल त्याला निश्चितपणे मी योग्य प्रकारचा निर्णय घेईन. फक्त कार्यकर्त्यांना माझं एवढंच आव्हान आहे त्या बाबतीमध्ये की बा कोण काहीतरी सांगतो की बाई आता निवृत्त झालेत, बाई आता गप्प बसणार आहेत, बाई आता संन्यास घेणार आहेत, असा संन्यास बिन्यास घेणारा मी माणूस नाही. जरी मी एका पक्षातनं जरी बाजूला झालो असलो तरी मी राजकारणापासून बाजूला झालेलं नाही, लोकांच्या कामापासून बाजूला झालो नाही. त्यामुळं योग्य वेळी निर्णय घेईन, तो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे जवळ करीन, त्यांच्या कानावर घालीन आणि कार्यकर्त्यांच्या कलाप्रमाणे त्या ठिकाणी मी माझा निर्णय अंतिम करीन. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी आपलं विचलित न होता, कुठेही न हलता आत्ता आपण जे माझ्या पाठीशी जे राहिलात, कारण आज एकही नया पैसा न करता ज्याला 10,500 मतं मला पडतात, काय याचा अर्थ मी जे काही 40-50 वर्ष माझ्या शहरामध्ये जे केलंय ते अजूनही जिवंत आहे, त्याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही.